भात खायचे. म्हणजे नोकराला सुद्धा एवढा आयशो आराम होता. तर विचार करा की सिद्धार्थ गौतमाची गोष्टच काय. मग एवढं असून सुद्धा त्यांनी ग्रहत्याग केला. आणि ज्यावेळेस ते बुद्ध होऊन त्यांच्या नगरीमध्ये येतात त्यावेळेस काय करतात, चारिका करतात. ज्यावेळेस राजा सिद्धोधनाला कळते की भगवान चारिका करत आहेत, सिद्धोधन राजा पळत जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान का माझ्या कुळाची तुम्ही इज्जत घालता. म्हणजे तिचा शब्द थोडा वेगळा आहे. तर माझ्या कुळाची का तुम्ही इज्जत घालता असं ते म्हणतात. त्यावेळेस भगवान त्याला म्हणतात की हे माझा बुद्धत्वाचा जे कुळ आहे, जे आमचा वंश आहे बुद्धाचा, त्याची ही परंपरा आहे ती चारिका करणे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती बुद्ध होतो तर तो काय होतो की त्याची आणि बुद्धाची जी परंपरा आहे ती सेम आहे. मग तो आता नाही कोणाचा वंश आहे, तो भगवान बुद्ध आहेत. तो राजाचा वंश नाही, तो त्याच्या वंशाची इज्जत घालू शकत नाही. मग ते काय म्हणतात की मी तुमच्या वंशाची तुमच्या कुळाची इज्जत घालत नाही आहे, तर जे आमचा बुद्धाचा कुळ आहे त्या कुळाची ही परंपरा आहे की चारिका करणे आणि ते मी करत आहे. मग त्या दिवशी सिद्धोधनांनी सुद्धा याचना केली, पण त्या दिवशी भगवान बुद्ध भोजनाला गेले नाही. त्याच्या उद्याच्या दिवशी गेले त्यांच्या घरी भोजनाला. आणि ज्यावेळेस पहिल्या वेळेस भगवान बुद्ध त्यांच्या घरी भोजनाला जातात त्यावेळेस मग यशोधरा, दुसरा प्रसंग असा आहे की आजच्या दिवसाचा की यशोधरा राहुलला दाखवते की हे तुझे पिता आहेत. नरसिंह गाथेमध्ये आपण बघता की वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन करून सांगितलेलं आहे की हेच तुझे पिता आहेत. आणि मग यशोधरा सांगते त्या राहुल बाळाला की हे तुझे पिता आहेत. त्या दिवसापर्यंत राहुल बाळाला असं वाटायचं की राजा सिद्धोधन हाच त्याचा वडील आहे. मग त्याचे जे आजोबा आहेत त्यालाच तो वडील मानायचा. त्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की त्याचे खरे वडील कोण आहेत. त्या दिवशी यशोधरा सांगते की तुझे वडील आहेत, जे सर्व भिक्षू संघामध्ये सर्वात जास्त शोभून दिसत आहेत, जे सर्व माणसांमध्ये जास्त दिसायला सुंदर आहेत, उंच आहेत, ज्यांचं तेज पडत आहे, ते तुझे वडील आहेत. मग त्यावेळेस बाळ राहुल भगवान बुद्धाच्या जवळ जातो आणि म्हणतो की तुमची छाया किती सुखदायक आहे. म्हणजे तुमच्या जवळ बसल्याने मला किती छान वाटत आहे, तुमची छाया किती सुखदायक आहे. आणि म्हणतो की मला तुमचा वारसा द्या. आता भगवान काय म्हणतात की माझा वारसा काय, म्हणजे आपल्याला काय वाटतं की वारस म्हणजे जे काही संपत्ती आहे त्या संपत्तीचा वारस. पण बुद्धाची संपत्ती काय होती, जो काही त्याची धम्म आहे, शिकवण आहे, विनय आहे, तेच त्यांचं पूर्ण संपत्ती होती. मग ज्या वेळेस राहुल बाळ भगवान बुद्धाला म्हणतो की मला तुमचा वारस बनवा, त्यावेळेस भगवान बुद्ध सारीपुत्त भंतेजीला म्हणतात की राहुलाला दीक्षा द्या. या पृथ्वीवर फक्त आणि फक्त भगवान बुद्धाला महाकारुणिक म्हणतात. ते महाकारुणिक का म्हणतात, याच्यासाठी म्हणतात की भगवान बुद्धावर जे चालून अंगुलीमाल आला होता हातामध्ये शस्त्र घेऊन, त्या अंगुलीमालाच्या बद्दल बी भगवान बुद्धाच्या मनात तीच भावना होती. आणि स्वतःचा जो मूल राहुल आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तीच भावना होती. म्हणजे आपण जसं लोकांमध्ये भेदभाव करता, हा जवळचा आहे, तो दूरचा आहे, हा आपल्या जातीचा आहे, तो आपल्या जातीचा नाही आहे, हा मला चांगलं बोलणार आहे, तो मला चांगलं बोलणारा नाही आहे, असं बुद्धाच्या मनात कधीच नसते. त्यांना मारा येतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात तेच भाव असते, आणि जे त्यांचा मुलगा आहे त्याच्या मनात तेच भाव असते. एखादा वडील आपल्यासारखा काय म्हणला असता, राजकुळातला आहे, कशाला याला दीक्षा द्यावं, कशाला प्रवचित करावं. आता आपलंच बघा की आता आमच्या इथून आम्ही समजा दीक्षा घेतली, आमचे आई वडील आता विरडतात, बरोबर आहे की नाही. मग ते भगवान बुद्ध आहेत, त्यांना माहीत आहे की सत्य काय आहे, धम्म काय आहे, या निसर्गाचा नियम काय आहे. आणि मग ते आपल्या लेकरामध्ये आणि इतरांच्या लेकरामध्ये कधीच भेदभाव करत नाही. त्यांनी काय केलं की स्वतःच्या मुलाला भिक्षू बनवलं. वयाच्या 7व्या वर्षी आजच्या दिवशी राहुलांची दीक्षा झालेली आहे. मग हे काय की आजच्या दिवशीची दुसरी घटना आहे. आणि जे त्यांचे चुलत भाऊ होते, जे काही त्यांचे आत्ते भाऊ होते, ते सर्व लोक आजच्या दिवशी भगवान बुद्धाचं अनुक्रमण करतात आणि भिक्षू होतात. मग हे काय की आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. आणि भगवान बुद्धांनी मग नंतरच्या काळामध्ये राहुल बाळाला खूप महत्त्वाचे उपदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक असा उपदेश आहे की एखादा व्यक्ती आहे जो पूजनीय आहे, त्या पूजनीय व्यक्तीचा रोज रोज जर तुला संपर्क येत आहे तो त्याचा अवमान तर करत नाहीस ना, असं भगवान राहुलाला म्हणतात. आपल्या इथे बी तसंच घडते. आपल्या इथं 2-2, 3-3 भंतेजी राहतात. भंतेजी राहिल्यामुळे आपला रोज संवाद येते किंवा रोज संपर्क येते, आपल्यासोबत उठतात बसतात. मग आपल्याकडून अशी गोष्ट झाली नाही पाहिजे की बाबा रोज आपल्यासोबत राहतात म्हणून आपल्यामुळे त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे.
आता नवीन नवीन जर भेटल्यानंतर आपल्याला की आपुलकी वाटते, सगळ्या गोष्टी आपण करता. पण कालांतरानं काय होते, ती आपुलकी थोडी कमी होते, काही गोष्टी कमी होतात. मग आपण ते एक आहे की भगवान बुद्ध राहुलाला म्हणतात की जे पूजनीय लोक आहेत, यांचा तुला रोज रोज संपर्क आल्यामुळे तुझ्याकडून त्याचा अपमान तर होत नाही ना. असे महत्त्वाचे उपदेश भगवान बुद्धांनी राहुलाला सांगितलेले आहेत. आणि मग ही पौर्णिमा आपण आज साजरी करत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पौर्णिमेला नेमकं करायचं काय, साजरी कशी करायची. मग हे साजरी करत असताना मग भगवंताच्या शिकवणीप्रमाणेच जे लोक उपासक आहेत, गृहस्थ आहेत, त्यांना आपण काय केलं पाहिजे की पौर्णिमा, अष्टमी आणि जे काही अमावस्या आहे या दिवशी आपण उपवास धारण केलं पाहिजे. मग हे उपवास धारण करत असताना आपल्याला जसं आपण रोज पंचशील ग्रहण करतो, तर उपवासाच्या दिवशी आपण अष्टशील धारण करत असतो, 8 शिलं घेत असतो. तर मग अष्टशिलामध्ये आहे की अब्रह्मचर्य, वेरमणी. अब्रह्मचर्य वेरमणीमध्ये काय आहे की जरी आपलं वैवाहिक जीवन असेल तरी आपल्याला एक दिवस भंतेजीसारखं राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय की जे 6वं शील आहे विकाल भोजना वेरमणी. मग आपल्याला 12च्या नंतर आपण भोजनाला टाळलं पाहिजे, होईल तेवढं, जेवढं जमलं तेवढं आपण आर्य उपवास करण्याचा प्रयत्न करायचा. मग कधी कधी मग ज्यांना त्रास होत असेल ते लिक्विड घेऊ शकतात. आणि मग अशा प्रकारे आपण उपवास करत असतो. उंच सैना, महासैना म्हणजे महागड्या आसनावर किंवा उंच उंच आपण गाड्याचा जे आपल्याला आळस निर्माण करतील अशा आसनाचा आपण वापर करायचा नाही. आणि शेवटचं आहे ते नचगीत वादित आहे, म्हणजे जे आपलं शील तोडण्यासाठी गोष्टी काही असतात, जसं की आपण गाणे बघितले, पिक्चर बघितले, तर त्याच्यामध्ये असं काही कंटेंट असते की जे आपलं शील तुटू शकते त्याच्यामुळं. तर मग हे नाच गाण्यापासून दूर राहायचं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेस काय होतं की लोक नाच गाणे बघायचे, म्हणजे तमाशे, मेले असे राहायचे. पण आजच्या काळामध्ये ते नाही आहे. मग आपण जे टी व्हीवर बघतो ते सुद्धा आपल्या शील तुटते त्याच्यामुळे. मग आपण आपलं शील रक्षण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते की आजच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी आपण नाच गाण्यापासून दूर राहावं लागते. आणि हे आहे मग ज्यावेळेस आपण अशा प्रकारे शीलाचं पालन करतो त्यावेळेस आपल्या मनाची एक अशी अवस्था निर्माण होते. हळूहळू आपलं मन काय करते की परिपक्व होत राहते आणि मग पुढे चालून आपण आणखीन धम्मामध्ये एक प्रगती करू शकता. मग सर्वात महत्त्वाचं आहे की भगवंताची शिकवण म्हणजे शील महत्त्वाचं आहे. मग तिथं एक गाथा आहे, त्या गाथेमध्ये म्हणतात की शीलेन सुगतियंती शीलेन भोग संपदा शीलेन निभूतियंती तस्मा शीलं विशुद्धिया. शीलेन सुगतियंती म्हणजे जो व्यक्ती शीलाचं पालन करतो त्याला सुगती प्राप्त होते. सुगती म्हणजे काय की एखादा व्यक्ती हत्या करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, नशापान करत नाही, तर तो वर्तमान काळात देखील त्याची प्रगती होत असते, सुख आणि शांतीला प्राप्त होत असते. आणि ज्यावेळेस तो असा शीलवान व्यक्ती मरण पावतो तर मेल्याच्या नंतरही त्याची सुगती असते. म्हणून वर्तमान काळात ते आपल्याला सुख असते आणि भविष्यात देखील आपल्याला या शीलाचं आचरण केल्यामुळे सुखच असते. आणि जो व्यक्ती मग शीलाचं पालन करत नाही, हत्या करताय, चोरी करताय, व्यभिचार करताय, खोटं बोलत आहे, नशापत्ता करताय, तर त्याला वर्तमान काळात देखील त्याला दुःखच असते. समजा एखादा व्यक्ती आहे, दारू पिला, रोडच्या बाजूला पडला, बरोबर आहे, जन्म तर माणसाचा आहे पण दिसते कशावानी, रोडच्या बाजूला पडल्यानंतर डुकरावानी, कुत्र्यावानी दिसत आहे. मग ते काय की वर्तमान काळात त्याला दुःख आहे, त्याची दुर्गतीच आहे ना. आणि ते भविष्यामध्ये पण ते मेल्याच्या नंतर जे असे लोक दुर्गतीला जात असतात. भगवान सांगतात की जो व्यक्ती पंचशिलेचं पालन करत नाही, जो तो मरण पावला तर ते निरय लोकात जाते. निरय लोकात म्हणजे हे कुत्रे, मांजरे असतात ना, त्याच्यामध्ये त्यांचा पुनर्जन्म होत असते. मग आपला मनुष्य जन्म आहे, आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला काही त्रास होईल त्या त्यावेळेस आपण काय करू शकता, जसं की आपल्याला एखादी बिमारी झाली, आपण दवाखान्यात जाता, बरोबर आहे, मनुष्य असल्यामुळे आपण दवाखान्यात जाता. एखाद्या कुत्र्याला जर बिमारी झाली तर कुत्रा जाऊ शकतो या दवाखान्यात, त्याच्या त्या दुखावर आळ्या पडतात आणि त्यात किती त्रास होते ते कोणाला सांगू बी शकत नाही. मग मनुष्याचं जीवन म्हणजे सुगती आहे आणि मनुष्य काय करू शकतो की दुःखातून मुक्तीसाठी प्रयत्न करू शकतो. जे जे लोक मनुष्याच्या जन्मामध्ये आहेत ते सर्व लोक पुण्यवान आहेत. आपण सर्व लोक पुण्यवान आहोत. आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपला मनुष्याचा जन्म आहे. पण आपले पहिले पुण्य आहेत, आपला मनुष्याचा जन्म आहे. जर आपण वर्तमान काळात आणखी पुण्य केले नाही तर भविष्यात आपल्याला त्याचा लाभ होत नाही. तसा समजा आपल्या वडिलांनी खूप संपत्ती कमवलेली आहे,
शेतीबाडी आहे. मग आपण तो खात आहोत खात आहोत खात आहोत, पण वर्तमान काळात आपण काहीच काम करत नाही. आई वडिलांनी जे काय कमवलं तेच खात आहोत. भविष्यकाळात ते टिकून राहील का? तसंच कधी ना कधी ते संपणारच आहे. तसंच मनुष्य जन्म आहे म्हणून काय की आपलं पूर्वीचं काहीतरी कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. पण वर्तमान काळात जरी आपण पुण्य करत राहिलं तर काय होतं की भविष्यात या गोष्टी टिकून राहतात. शिलेन सुगतियंती शिलेन भोगसंपदा, जे काय आपल्याला संपत्ती प्राप्त असते, मग ते सर्व गोष्टी कशामुळे असतात? शिलामुळेच असतात. एखादा व्यक्ती शिलवान आहे, भूतकाळात तो शिलवान असेल तरच तो काय आहे की सुंदर पण असतो. त्याला सर्व गोष्टी प्राप्त असतात, पैसे असतात, सर्व गोष्टी पाठवतात. कशामुळं? शिलामुळं असते आणि पुण्यामुळं असते. मग वर्तमान काळात बी आपल्याला तेच भावना करावं लागते की येणाऱ्या काळात पण या गोष्टी मला लाभल्या पाहिजे. त्यासाठी आपण वेळोवेळी काय केलं पाहिजे? आपल्या शिलाचं रक्षण केलं पाहिजे आणि पुण्य कमवलं पाहिजे. आणि जो व्यक्ती शिलाचं पालन करतो तर तो काय की जो श्रमण आणि ब्राह्मण असतात त्यांचे जे सभा असतात, म्हणजे काही भंतेजी जर बसले असतील तिथं जाऊन आपण मान वरी करून जाऊ शकता. शिलवान व्यक्ती काय करते की श्रमण आणि ब्राह्मणांच्या सभेमध्ये मान वर करून जाऊ शकते. हे त्याचा एक लाभ आहे जो शिलवान आहे त्याचा. दुसरा लाभ काय आहे की तो चार चौघामध्ये आपलं मत मांडू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात. कशामुळे? की शिलामुळं. जर त्याचा शिलच नसेल, तो हत्या करणारा, चोरी करणारा, व्यभिचार करणारा, खोटं बोलणारा, नशापत्ता करणारा असेल, तो श्रमण आणि ब्राह्मणाच्या सभेमध्ये जाऊ शकत नाही. त्याचं मनच त्याला साथ देत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तो चार चौघात आपलं मत देखील मांडू शकत नाही. त्यांची एखादी गोष्ट सांगा गेली की लोक काय म्हणतात? लय शहाणा आहेस काय, आम्हाला माहित आहे. सर्व हीच गोष्ट होते. आहे की चार चौघात आपल्याला जर मत मांडायचं असेल, समाजामध्ये आपल्याला वर मान करून राहायचं असेल, समाजामध्ये आपल्याला वेळोवेळी जायचं असेल तर आपल्याला शिलवान राहावं लागतं. आणि शिळामुळे काय होते? आपली सुगती होते. वर्तमान काळातही सुगती होते, भविष्यातही सुगती होते आणि मृत्यूनंतरही शिलवान व्यक्ती हा सुगतीलाच प्राप्त होत असतो. हे आहे. आणि मग काय आहे की जे लोक उपवासाचं पालन करतात हे लोक म्हातारपणात त्याचं मरण देखील सुखाने येत असते. भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक उपवासाचं पालन करतात त्याचं मरण देखील त्यांचं म्हणजे सुखाने येत असते. एखादा व्यक्ती आहे तो तारुण्यामध्ये सगळ्या गोष्टीचा उपभोग घेत आहे, शिलाचं पालन बी करत नाही आणि उपवासाचं कर्म बी करत नाही, पण जसं जसं त्याचं म्हातारपण येत जाईल तसं तसं त्याला काय होते? दुःख होत राहते. बरोबर आहे काय? आता एखादी मुलगी आहे, तिने कधी उपवासच केला नाही. उपवास केलं नसल्याने तिला काय असते की बाबा सुंदर राहण्याची एक सवय असते, म्हणजे मेकअप करणे, लिपस्टिक वगैरे लावणे, जे काही सुंदर होण्याच्या वस्तू आहेत ते लावणे, तसं राहणे, ही सवय राहते. मग हळूहळू 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 त्याचं वय होते. वय झालं किंवा तिला किती जरी मेकअप केला, काय जरी केलं तरी मग ते काय शोभत नाही. शोभत नसल्यामुळे ती करू शकत नाही. बरोबर आहे. पण इतर लोक ज्यावेळेस पुढे करून येतात त्यावेळेस मग तिला किती दुःख होते. मग तिने आठवण करते, अरे माझ्या तरुण्यामध्ये मी असे होते. मग ते दुःखी राहतात लोक. भगवान काय म्हणतात की जे लोक एक एक दिवस उपवास करतात त्या लोकांचं मन तसं परिपक्व होत राहतं. आतापासूनच तारुण्यामध्ये ते लोक मेकअप करत नाहीत, तारुण्यामध्ये ते लोक जास्त खात नाहीत, तारुण्यामध्ये ते लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात. हळूहळू हळूहळू त्याच्या मनाला एक सवय पडत राहते आणि मग ते म्हातारपण त्याला दुःखच होत नाही. म्हातारपणामध्ये एकदम ते असं त्याच्या मनाला कुठलीच गोष्ट वाटत नाही आणि ते इतरांकडे बघून दुःखी सुद्धा होत नाही. मग हे आहे की जो व्यक्ती तारुण्यामध्ये उपवास धारण करतो त्याचं म्हातारपण देखील सुखानं जात असते. हेच आहे. आणि खूप गोष्टी आहेत की पौर्णिमेच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारे पुण्य करू शकता. जसं आपण दान देऊन पुण्य करता, तसंच आपण शिलाचं पालन देखील करून पुण्य करता आणि आपण ध्यानाचा अभ्यास करून देखील पुण्य करू शकता. मग असे हे 10 प्रकारचे पुण्य आहेत. आज या ठिकाणी आपण फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व समजून घेतलेलं आहे. पौर्णिमेला आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणखी जे काही पौर्णिमेचे शील आहेत, अष्टशिलाचं आपण थोडक्यात महत्त्व जाणून घेतलेलं आहे. मग हे काय की वेळोवेळी ज्यावेळेस आपण बुद्धभूमीला येतो त्यावेळेस अशा प्रकारचा आपल्याला लाभ होत राहते. जर समजा आपण जर दीक्षित बौद्धासारखे राहिलो असतो, आज जे इथं आलेले आहेत ना हे सर्व बौद्ध लोक आहेत. 2 प्रकारचे बौद्ध लोक असतात, एक असतात दीक्षित बौद्ध असतात आणि एक असतात बौद्ध असतात. मग दीक्षित बौद्ध कोणाला म्हणलं पाहिजे? दीक्षांतरानंतर जे बौद्ध आहेत पण ते कुठल्याच प्रकारचं भगवान बुद्ध शिकवणीचं आचरण करत नाही, त्याला दीक्षित बौद्ध म्हणतात. मग त्याला काय देणं घेणं नसते. बाबासाहेबाला अपेक्षित असलेला आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून आपण समाजात कसं जीवन जगलं पाहिजे त्याचं त्याला काहीच देणं घेणं नसते. आपलं कर्तव्य काय हे तुझं त्याला माहीत नसते. आपले सणवार काय हे तुला माहीत नसते.
पौर्णिमेला आपण काय केलं पाहिजे हे त्याला माहीत नसते. असे लोक असतात ते दीक्षित बौद्ध असतात. बौद्ध आहेत पण ते दीक्षित बौद्ध आहेत, काहीच करत नाहीत ते. आणि जे लोक आज इथं आलेले आहेत त्याला माहीत आहे की ही पौर्णिमा म्हणजे आपला एक सण आहे. आपल्याला पौर्णिमेला बुद्धभूमीला गेलं पाहिजे, बंदिनीला भोजनदान दिलं पाहिजे, अष्टशील घेतलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे. मग हे लोक आहेत बौद्ध आहेत. मग आपण वेळोवेळी हे प्रयत्न करायचा की मी बौद्ध कसं झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला वेळोवेळी काय करावं लागेल की बुद्धभूमीला यावं लागेल. या सर्व गोष्टी कराव्या लागतील आणि हळूहळू 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 ह्या गोष्टी आपल्या कानावर पडत राहतील आणि आपण एक आपलं जीवन सुखानं जगू शकता. प्रत्येक गोष्टीमध्ये धम्माची गरज आहे. कोणाकोणाला वाटते आजकाल की बाबा आम्ही चांगल्या प्रकारे काम करता, शिक्षण घेता आणि आमचं जीवन सुखी झालं, पण असं नसते. एखाद्याला असं वाटते की मोठे झाल्यानंतर माझे लेकरं माझं ऐकावं, तर त्या व्यक्तीला सुद्धा भगवान बुद्धाची शिकवण्याची गरज आहे. एखाद्या बाईला असं वाटते की ते सासूच्या मनासारखं राहावं, तिला सुद्धा भगवान